नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला लग्नात जसा ठेसा असतो तर लग्नाचा ठेसा कसा असतो तो दाखवणार आहे. तर आपण इथे ह्या लांब लांब मिरच्या घेतल्या आहे, लसूण घेतला आहे आणि एक टमाटा घेतलेला आहे. तर हे सगळं तव्यावर छान असं थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे. तर हे अशा पद्धतीने सगळं भाजून घेतलेलं आहे. टमाट्याची वरची साल निघून गेलेली आहे. तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडीशी छान अशी कोथिंबीर धुवून आणि कोथिंबीर टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे टमाटे टाकणार आहोत आणि लग्नामध्ये जो ठेसा असतो तसा ठेसा आपल्याला करायचा आहे. अगदी छान चविष्ट लागणार आहे आणि अगदी तिखटसुद्धा लागणार नाही आणि जास्त आपल्याला तिखटसुद्धा लागणार नाही असा ठेसा करणार आहोत. तर आपण हे आता मिरच्या आणि लसूण आणि टमाटा आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरमधून छान असं वाटण तयार करून तर आपण हे सगळं मिक्सरमध्ये टाकून घेणार आहोत आणि छान असं वाटण तयार करून घेणार आहोत. तर आपल्याला हा लग्नातल्या सारखा ठेसा करायचा आहे. पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण अगदी छोटासा व्हिडिओ आहे, 2 ते 3 मिनटाचाच व्हिडिओ आहे आणि छान असा हा चविष्ट असा हा ठेसा आपण बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीचा आहे आणि पटकन होणारा. आणि आता आपण इथे मिक्सरच्या भांड्यामधून मिक्सरमधून आपण इथून काढून घेणार आहोत. त्याचं बारीक वाटण तयार करून घेणार आहोत. आपण मिक्सरमधून काढलेला आहे आणि असा बारीक वाटून घेतला आहे आणि तव्यावर थोडंसं जिरं टाकलेलं होतं. जिरं टाकलेलं आहे, तेल टाकलेलं आहे, थोडंसं 1 चमचा तेल टाकलं, जिरं टाकलं आणि छान असा हा आपण अगदी लालसर म्हणजे अगदी थोडासा गुलाबीसर असा भाजून घेणार आहोत, की जेणेकरून तो आपल्याला तिखट नाही लागणार. त्याच्यानंतर आपण सगळ्यात शेवटी आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत आणि छान असा हा परतून घेत आहोत. तव्यावरच आपण हा परतलेला आहे. तव्यावर परतल्याने छान असा खमंग परतला जातो. तर असा स्वादिष्ट असा आपला हा ठेसा तयार झालेला आहे. अगदीच त्याच्यात आपण शेंगदाण्याचा वापर केलेला नाही आहे. फक्त आपण त्याच्यात टमाटा आणि लसूण आणि मिरची एवढंच टाकलेलं आहे. छान असा हा स्वादिष्ट असा हा आपला लग्नात असतो तसा ठेसा तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मी असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. लाईक आणि शेअर झालाच पाहिजे. अगदी लग्नात लागतो तसा हा ठेसा झालेला आहे. अगदी स्वादिष्ट आणि अगदी 2 मिनिटात तयार होणारा हा ठेसा आहे. छान असा स्वादिष्ट असा हा ठेसा.